ओ भाईसाब, काय झालं हे बघा. आताच 4 तारखेला पूर आलता न परत आला. सकाळचे 7 वाजताच ओपन. ओ भाईसाब, अख्खा वाडा भरला आमचा. ही परत डाबरी डेबरी पोवायला लागली ना, काय सांगायचं आता. तो बघा त्या साईडला नदी आहे, नदी फुल अख्खा पॅकअप झालेला आहे. हे साईडला आमच्या वाड्यान पण पाणी आले. अरे वाड्यान सोडा, लोकांच्या घरात पाणी गेला. चला बघाला गाईज. हे बघा गाड्या सगळ्या लागल्यात ना, इकडे पाहू शकता तुम्ही. डेंजर काम अचानक मध्ये भयानक. हे बघा डबरी एबरी आमची ग्रामपंचायतची, तिकडे पाहू शकता तुम्ही टाक्या. हो भाई, यो बघ उंदीर, यो बघ, यो बघ उंदीर मामाचं पण हालत खराब. आमच्या आत्याच्या घरात पाणी झालं आता वाटतंय. सामान हिलवा हिलवी करायला लावले. नाही सामान हिलवा हिलवी करायला लावले इकडे. दाखवतो तुम्हाला इकडे भूषणदाच्या घरचा व्ह्यू बघा. बाहेर पाणी आलंय हो भूषणदाचे. बघ लाडू, लाडू मारुडे, लाडू मारुडे. यो बघा भाई, यो तर गेल्या वर्षी सारखा पूर आलाय भाई. काय सांगायचं आता. मंडळींनो, पाऊस थांबला नाही ना तर या वर्षी हालत खराब आहे. हे बघा पोरं बिरं सगळे आले पूर बघायला. यो डेंजर पूर आलाय, डेंजर पूर. इथे आता आम्ही फिरत होतो तेव्हा किती गुडघ्याच्या खाली पाणी होतं, आता तिकडे कमरे एवढा पाणी आहे. हे बघा किती गॅप राहिलाय पूर आतमध्ये जायला पाणी. सर्व सामान वगैरे आतमध्ये केलेलं आहे. आमची पोरं आली मदतीला. सर्व सेटअप बसवायला लावलेला आहे आता तो इकडे. चला मदत करूया, मग भेटूया पुढे काय आहे तो. आता आपण आलोय योगीचे घरी. आणि हो बघा, काल पहिला पूर आलता तेव्हा तर काय नव्हतं, आता बघा किती पाणी भरला. ओ भाईसा, फुल चॉकअप. सो मंडळी, इथं आलो योगीचे आम्ही टेरेसवर. इथं खाली व्ह्यू बघा, नदी आणि आमच्या गावच्या शेतांमध्ये काहीच अंतर नाही. ते बघा ही जोरदार वाहते ती नदी. हे बघा या साईडला बाण बिन फुटलेला आहे, तिकडे पुढे पण फुटला आहे. प्रोटेक्शन वॉल तुटलेली आहे. हा याच्यापेक्षा मोठी घ्यायला लागेल प्रोटेक्शन वॉल भाई, बनवायची असेल तर. ही अख्खी शेतं बितं भरले. पहिला पूर दाखवला तेव्हा तिकडेच पाणी होतं, आता यो बघा अख्खा इथपर्यंत आलेला आहे. यो बघ, ओ भाई भिजलो. चला चला जाऊया आता आपण पुढे. गाईच पाहू शकता, आम्हाला वाटलं पाणी वाढेल पण आता कमी झालं. यो बघा कमी झालंय पाणी थोडा. मदतीचा हात देण्यासाठी आता आम्ही चाललोय पुढे. बघ यांच्याकडे किती बाकी आहे बघा. काय मंडळी, वरती काय करता तुम्ही? ओके ओके. भिजला सगळा र. सब भीग गया, सब भीग गया. ही बघा यांना जेलमध्ये टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे भाई इथं काय मैं फंस गया इधर. इन लोग को जेल में डाल दिया, जेल में. ओ भाई आतमध्ये पाहू शकता तुम्ही, फुल पाणीच पाणी झालेलं आहे यांच्या घरामध्ये. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण परंपरा राखलेली आहे. पाहू शकता गेल्या टायमाला पाणी नाही गेलं पण या टायमाला गेले. यांना अंदाज दिलेला पौराने पण यांनी घेतला नाही अंदाज. अरे अरे लानी काय डान्स करतं काय? तो बघा पूर्ण अख्खा पाणी घरामध्ये.
पाहू शकता मंडळींनो, हे बघा खाट किती राहिलेले आहे. अरे छत्री ठेवू आपण. हो बघा सर्व जळमय झालेलं आहे, जळमय. हे बघा कपाट टोप इप सगळी पवायला लागले पाण्यामध्ये. हे बघा सर्व पाणीच पाणी. या साईडला पण हे पाहू शकता तुम्ही, बेकार काम, बेकार नुकसान. हे बघा दात घसाघशीचा प्रोग्राम चालू आहे इकडे. काय सांगायचं आता. चला आम्ही चाललो पुढच्या ठिकाणी. चल रे पटापट. यो बघा बोधवाड्यात पण पाणी गेलेलं आहे अख्खा. यो आमचा टीसीसी मधून पाणी आलंय सर्व. चला पटापट. पण आता विहीर पण पूर्ण बुडाली आहे आणि गावात पाणी पूर्ण शिरलेलं आहे. आपल्या अर्धा मोरीगाव सुद्धा बुडलेला आहे. ते दिवशी तर इकडे आपण आरामात चालत गेलेलो, आता स्ट्रगल करायला लागते पाण्यातून जाण्यासाठी. हे बघा मंडळी पाहू शकता, कामाप्रती निष्ठा असणारी माणसं. इकडे त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे पण ते लोकांना मदत करून आलेले आहेत. आता काय बोलायचं. हे बघा आणि हीच ती जागा जिथून कालूची आमची पित्रं खेळलेली. आता तेच जागेवर आम्ही चाललोय पुढे. आता या टायमाला पाणी कमी आहे आणि पाणी पण कमी झालेलं आहे कारण वरचा पाऊस थोडा कमी झालेला आहे. आणि तिकडे बघा, हो भाई तिकडं पूर बघा. पहिला या साईडला आपण जाऊन येऊ. ध्रुव पाटील, वंश पाटील यांच्या घरामध्ये जोरदार पाणी, तुफानी. या बघा लाटा बघा, जसं वाटते का इथूनच नदी वाहते. डेंजर काम आहे रे भाई. स्लिप मारतोय. इकडे पाहू शकता, हे बघा छोटी नदी वाहत आहे. डेंजर काम. वाचला का. इकडे यांच्या घरामध्ये पण गेलेलं आहे पाणी. हे बघा हे पाहू शकताय. इंटेलिजंट लोक आता माहिती आहे दरवर्षी पूर येतोय तर मग आधीच सर्व तयारी करून ठेवतात. हे बघा डेंजर काम. माझं काम होणार आहे वाटतं आज. इकडे पाहू शकता भाई, इकडे पाहा तुम्ही. पॅकअप केलेला आहे, पॅकअप. हे बघ दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा परंपरेनुसार आमचा गाव पाण्याखाली. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी यांच्या सुद्धा घरामध्ये पाणी. काय बोलायचं आता, नेहमीच आहे ते. आता हे बघा कसं पाणी. डेंजर का, डेंजर का. बघ स्पीड किती आहे पाण्याला. अशी वाटते नदी आहे ती. पॉवरफुल. चल चल तिकडे जाऊ. चल. हे बघा इकडे सर्व मुके प्राणी इकडे तिकडे आसरा घेत आहेत. चालू आहे व्हिडिओ पण दाखव घराचा. काहीच पाहू शकता. इकडे आजू पाटीलच्या घराजवळ आलोय आम्ही आणि इकडे पण पाणी आलेलं आहे. आता भरपूर पाणी कमी झालेलं आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इकडे पाहू शकता तुम्ही, वरचा पाणी कमी झाल्यामुळे इकडे खालचा पाणी थोडा कमी झालेला आहे.
बाई पूर आल्या कारणाने इकडे जत्रा भरलेल्या गाड्यांची ही बघा. आमचे पोरं पूर बघायला पण आलेले आहेत ही बघा. अरे छत्री काय अटकावतो भाई तू भाई काय करतो तुझा. या बघा बाई सेल लागलेल्या गाड्यांचा सेल ही बघा. इकडे भरपूर साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत. सो आपण आलो आता मेन पॉइंटला आमच्या गावच्या एंट्री पॉइंटला. श्रीकांत पाटील काय बोलणार तुम्ही. हॅलो गाईज, स्वागत आहे मित्रांनो तुमच्या मित्राच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही पाहू शकता आमचा गाव बोलल्यावर तुम्हाला मित्राच दाखवू शकतो. दुसरा कोण आमच्या गावात आता ब्लॉगर राहिला नाही. मित्राकडून जेवढा होते तेवढा दाखवतो. तर त्याला तुम्ही स्कॅनर पाठवून आहे तर ड्रोन बिन घ्यायचा विचार आहे तर स्कॅनरवर पैसे मारा सगळ्यांनी. जेवढे जमतील तेवढे 50-100 कोण मारले, जेवढे फॉलोअर्स आणि त्यांनी तेवढे मारले, सबस्क्रायबर आणि त्यांनी मारले तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यासाठी लवकर मदत करा आमचं गाव बघण्यासाठी, ड्रोन घेण्यासाठी. हा वरून तुम्हाला गाव दिसेल वरून. ड्रोन चलो भाई चलो पूर देखने चलो पटापट. हे एके छत्रीन दोघं काय करतात रे. काय चाललंय तुमचा. हा गावची बारीक बारीक पोरं आहे बघा पूर पाहायला आलेले आहेत. ही पण खूप बारीक आहे, अजून 6वीला आहे ती. हे 1ली 2रीला आहे ती. यो बा यो तर अंगणवाडीला आहे बघ. आणि इकडे सचिन पाटील विचार करतोय किती टाइम लागेल घरामध्ये पाणी यायला. आणि इकडे पूर्ण पाणी भरलेलं आहे बाई. ही बारीक पोरं हीच ती तिकडं आलेली तुम्हाला पहिलाच दाखवली ती. फुल स्ट्रगल तुडुंबपणे पाणी वाहतोय. अशा पाण्यामध्ये जिमवाली माणसं पण काही कामी नाही येणार आपल्याला. स्वतःची जिम्मेदारी स्वतःने घ्यावी. स्वतःची जिम्मेदारी स्वतःने घ्यावी. अरे दुकान पण उघडलेलं इकडे एवढ्या पाण्यापुऱ्यात. हो बघा पाहू शकता तुम्ही. जोडीलाच फिरते तो सकाळपासून. अरे दुकान पण चालू. भाव्या काय घ्यायला गेला रे. इथं गाव बुडायला लागला ना तर दुकानांची सामान आणायला गेलास तो. पूर बघा. आणि स्ट्रगल पाहू शकता तुम्ही. सकाळचा चहा पिण्यासाठी, चहा मध्ये खाऊ खाण्यासाठी गावकरी मंडळी बघा कसं स्ट्रगल करत आहेत. एक वेळ घर बुडला तरी चालेल पण चहाशी कॉम्प्रोमाइज नाही. पाहू शकता तुम्ही चहासाठी एवढं स्ट्रगल मारायला लागतो. यो बघा योच तो यो बघा. चहा पिल्याशिवाय दिवस चालू होत नाही. चहा पिल्याशिवाय दिवस चालू होणार नाही. त्याच्यामुळे हे बघा नाही इकडे मंडळी जमत आहे आता. लिंगेन सर चलो आजच्या ब्लॉग मध्ये खतरो के खिलाडी 9090 ग्रुप मोरेगावला वाचवण्यासाठी आलेला इकडे. काय केलं. निस्ती तारीफ ये बघ खतरो के खिलाडी. भाई यो बघ भाई चहा पिण्यासाठी इकडे दात घसण्यासाठी तो इकडे आलाय. यो बघा भाई काय सांगत. चुलीवर चहा ठेवला ना दात घसत आलाय तो इकडं. आलू चलो याच्यामध्ये तो काम 25 करणार आहे. तोंडबिंड धुणार आहे भाई. खतरो के खिलाडी चलो स्लो मोशन में भाई जाम स्पीड आहे पाण्याला. अरे यो पडते ते सावकाश तिकडं बघा. डेंजर काम आहे. दगडी बिगडी वाहून आलेली माणसं ठापवलतात. यो बघा इथं पण दगड आहे. पोचलो प्रेशर गेला कमी. तो बघा काल मंदिरामध्ये पाणी नव्हता गेला आणि आज गेलेला आहे. आणि तो
हे बघा कुत्रा बघा कसा बसली तिकडं. अरे कालोख पडला. कुत्रा पण बसलाय बघा तिकडं. चला आता नदी पुलावरून तुम्हाला पूर दाखवतो मी. पोचलो एकदांचा. एवढा मोठा टप्पा पार करून आलो आम्ही, माहिती आहे का तुम्हाला. डेंजर होता, फुल ताकद लागली. गाईस पाहू शकता तुम्ही, या टायमाला तर एकदम भरपूर मोठा पूर आलेला आहे. लयच बेकार. हो बघा, लेवल बाय लेवल डायरेक्ट गावामध्ये पाणी. किती पाणी आलंय बघा. विसर्जन घाट पण बुडलेला आहे. आणि याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता का पुलावर पण पाणी आलेलं आहे बघा. याच्यामधून फेकलेलं आहे डायरेक्ट. सेम पण डिफरेंट. आता टोपला झालता माझा. या साईडला बघा दुसरी नदी व्हायला लागलेली आहे. विसर्जन घाट नदी पाहू शकता तुम्ही. ही बघा विसर्जन घाट नदी. ही बघा, ही पाय फुल तुडुंब भरलेलं आहे. ती बघा, बेकार काम. टोकला होतं बाई. हो बघा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे विसर्जन घाट. या साईडला बघा तुम्ही कसं जळमय वातावरण झालेलं आहे सर्व. हवा बघा किती फास्ट आहे. ए चला रे चला. पोरं चालली सगळी आता. परत पाणी वाढला तर परत गावामध्ये जाण्याचा एंट्री आमची खराब होऊन जाईल. आणि इथे आवाज बघा कसा येतो पाण्याचा. डेंजर काम. हे बघा साधा काम नाही. काय रे काय टोपला होते बाई. जाऊ दे इकडून पला. जाम हवा सुटलंय. झाला टोपला. वाचवला मी ती. चला क्रॉसिंग मारू. क्रॉसिंग. अरे यांनी छत्री अजून काय सोडली नाही दोघांनी. एकच छत्री ना कधी बसून. डांगा मोठ्या पडतात. प्रेशर आहे पाण्याला तर. हा भेटला चांगला रोड भेटला. तर सुसाट. लाडूची कामं आण का नुसता टिवटिव करते. हे बघा बाई पाणी कमी झालेलं आहे. किती पाणी होता पहिल्या क्लिपमध्ये पाहिलं असेल तर. एकदम डाऊन झालेलं आहे आता पाणी. पूर कमी झालेला आहे. टेन्शन नाही. बघू बॉडी दाखव. बॅग दाखव. बॅग. हो नॅचरल. किती 50 वर्ष झाली मेहनत करते माणूस. लहानपणापासूनच तर जिमला जाते. अंगणवाडीपासूनच जिमची आवड. आणि आता फिजिक्स बनवलेली आहे चांगली. चला आखो देखी तुम्हाला लाईव्ह अपडेट दाखवतो. लाईव्ह अपडेट आखो देखी. पहिला आलेलो. आता तुम्हाला समजेल काय आहे ते इकडे माहोल. ही बघा ही खाट किती बुडलेली. आपण आलेलो तेव्हा. इकडे बघा ही बारीक पोरं गेल्या वर्षासारखी. लेवल बघा किती पाणी होतं. हे बघा आता किती झालंय बघा. ते पाण्यात कशी खेळायला लागले नाही बघा. काय खोटा बोलतोस रे राजूदा. हे बघा लेवल बघा. ही बघा एवढा पाणी होता. तो डेमो आहे. अजून आता पावसाला सुरुवात झाली रे भाई. तो डेमो आहे फक्त.
सो मंडळी आता आपण पार करत आलोय आपल्या गावच्या शाळेजवळ ना इकडे. हो बाई, आज काय माझं माहित नाही, 4-5 वेळा ठेल्या झाल्या, माझा पडता पडता वाचलोय मी. पाणी भरपूर कमी झालेलं आहे, उतरलं पाणी उतरलं. शाळेमध्ये पण फुल पाणी गेलेलं, आपण तुम्हाला दाखवलं तेव्हा. हे बघा, त्या दिवशीपेक्षा तर एकदम जोरदार. हे बघा, वट्ट्यावर पाणी घेऊन जाऊन आलेलं आहे शाळेच्या. चला आता पुढचा दाखवतो तुम्हाला एरिया. गाईच पाहू शकता आमच्या गावचा वैकुंठ धाम. यो बघा, आणि लाइफ में पहली बार मैं इधर आया है फूल देखने के लिए. हवा बघा किती जोरदार सुटले. आणि ही बघा, ही समोर आपण ज्याच्यावरून चालतो, ही सर्व प्रोटेक्शन वॉल बांधलेली होती नदीला, पण काय ती तोडली. पाण्यापुढे कोणच नाही जाऊ शकत. तर आमचा आजू पाटील खतरो के खिलाडी गेल्या पाहणी करण्यासाठी त्या साईडला. आणि इकडे नदी बघा कशी भरलेली आहे, तुडुंब. पहिल्यांदा माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा या साईडला आले. तो बघा तिकडे आमचं गाव पूर्ण, यो बघा सर्व पाण्यामध्ये बुडलेला आहे तो आमचं गाव. ही बघा, या साईडचा व्ह्यू तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल. ए जाऊ नको. दर मंडळी, पाहिलं तुम्ही, आजचा पूर एकदम मोठा होता. आपण पहिली व्हिडिओ टाकली 4 तारखेची, तेव्हा एवढा काय पूर नव्हता, तो नॉर्मल होता पूर. आता या टायमाला भरपूर जणांच्या घरामध्ये पाणी वगैरे गेलेलं आहे. आणि एक नशीब असं चांगलं आहे का वरचा पाणी थोडा कमी झाला आहे, त्याच्यामुळे पाणी पण पटापट उतरलं गावातून. आता कमी व्हायला लागलं पाणी, तुम्हाला दाखवलं मी. तरी आता बघू या साईडला काय माहोल आहे तो बॅक साईड. तर पाहू शकता आता आपण आलो आहे अंकेश भगरच्या घराजवळ. आणि हे पाणी पाहू शकताय आता तर भरपूर कमी झालेलं आहे त्यांच्या घरामध्ये. ते बघा भिंतीला दिसतच आहे, आतमध्ये अजून पण पाणी आहे. त्यांच्या मागूनच पाणी घुसते पहिला घरामध्ये. त्याप्रमाणे मोरी गावात पाणी आलेलं आहे आणि माझ्या घरात दरवर्षी पाणी जातो. आता पण गेलेलं आहे. मागून पहिला पाणी येतो, मग पुढे येतो, आणि मग आम्ही मजा पण करतो. आणि आमची वाट पण लागते. घर साफ करताना 2-4 दिवस जास्त जातात, पण कमी होत नाही. ठीक आहे, माझी बोलून 2 शब्द संपवतो. गुन्हा तू चालू कर. सरकार करते काय? ग्रामपंचायत लक्ष कुठं आहे तुमचा? पाणी करायला येते का नाही ग्रामपंचायत? पाहू शकता मंडळी, हे बघा इकडे पण पूल भरलेला आहे. यो कचरा बघा, असं वाटतं का जमीन आहे, पण यो कचरा आहे, पाण्यावर तरंगते तो. यांच्या पण घरामध्ये गेलाय पाणी. आणि इकडे पण भरपूर पाणी गेलेलं आहे. सो आत्ताच घरी आलो ना, पुन्हा एकदा पावसाने एकदम जोरदार हजेरी लावलेली आहे. नुसता वारा पाणी चाललेलं आहे, वारा पाणी फुल स्पीडमध्ये. पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे. पाणी आता हळूहळू निघायला लागलेलं गावातून. असाच पाऊस पडला तर 1-2 तासामध्ये पुन्हा पूर येईल. सांगून फायदा नाही पावसाला पण. चला जरा नाश्ता विष्टा करतो. आता 9 वाजलेत. सकाळी 6:30 वाजल्यापासून इकडे तिकडे फिरतोय आम्ही. हो पाहिजे. घरी आलो ना, बघा भजी बनवले. भजी मस्तपैकी गरमागरम भजी, जोरदार पाऊस. मजा आहे का मजा. चहा पण पाहिजे मला आता. तर सर्व गावातला पूर बीर बघून आलेलो आपण. आणि तो बघा आपल्याकडचा पण आता पाणी कमी होत चाललेलं आहे. आता वाजले 10. व्हिडिओ इकडेच थांबूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. अपडेट पुढे पूर आला मोठा, तर परत अपडेट भेटेल तुम्हाला. चला बाय.